राष्ट्राध्यक्षाची ही निवडणूक नव्हे, तरीही जनरल बॉडी इलेक्शन्स आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीनं जो सत्तेचा जो बॅलन्स आहे तो जर बदलला, जर डेमोक्रॅट्स जास्त निवडून आले, तर ट्रम्प यांची अडचण किंवा कोंडी करण्यात तुम्ही यशस्वी नक्कीच. हो नक्कीच. आणि त्यामुळं ट्रम्प यांची जे काही आताची जी वागणूक आहे त्याच्यावर थोडंसं कुठंतरी अंकुश येईल, बंधनं येतील आणि त्यानंतर 2च वर्षामध्ये ट्रम्प यांचं पिरियड संपेल आणि मग त्यानंतर मात्र डेमोक्रॅटिक प्रेसिडेंट होईल अशी अपेक्षा आहे. खरं तर आत्ताच भारतामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही बघितलं आणि ते जेन्झीचं आंदोलन. हो. सध्या जेन्झीचं ट्रम्प यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन कसा आहे आणि इथे सुद्धा जेन्झी सक्रिय होतात आहेत का? कारण जगात वेगवेगळ्या टप्प्यात पण गेल्या काही काळात तरुणांनी पुढाकार घेऊन काहीतरी आंदोलन छेडलाच आपण अनेक देशांमध्ये बघितलं. अमेरिकेची काय परिस्थिती आहे? तरुणांच्या इथं अमेरिकेमध्ये तरुण लोकांचा पॉलिटिक्समध्ये तेवढा भाग नाहीये, राजकारणामध्ये पासून ते दूर राहतात. पण एक असाही काळ इथं सुद्धा येईल की जिथं तरुणांची जी पॉवर आहे त्याच्यामुळे थोडासा फरक होऊ शकेल. पण सध्या तरुणांच्या मध्ये, कारण ते खूप त्रासलेले आहेत, त्यांना शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना नोकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तरुणांची स्थिती आता खूप कठीण झाली आहे ट्रम्प यांच्यामुळे. महागाई सुद्धा अमेरिकेत वाढली आणि त्याला कुठेतरी युद्ध हेच जबाबदार. हो. आणि टॅरिफ्स वाढलीचे, टॅरिफ्स वाढले झाले. एकंदरीत जनतेचा मूड कसा आहे अमेरिकेत सध्या? बघा, सर्वसामान्य जनता जी आहे त्यांची लाईफ कठीण झालंय. महागाईमुळे नोकऱ्या उपलब्ध नाहीये तेवढ्या जेवढ्या व्हायला पाहिजेत. त्यामुळे पण नवीन टेक्नॉलॉजी येते, AI सारखी टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खूप फरक पडतोय आणि लोकांचं राहणीमान त्याच्यामुळे चांगलं होऊ शकेल. पण ट्रम्प यांच्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की त्यांनी जे काही म्हटलं इलेक्शनच्या वेळेचं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ते करू शकले नाहीयेत आतापर्यंत. आणि उलट महागाई वाढलीच आहे. ते त्यांनी महागाई कमी करेन असं म्हटलं होतं, इमिग्रेशनचे प्रॉब्लेम सोडवेन असं म्हटलं होतं, पण ते सुटले नाहीत. तेव्हा आणि नको ते युद्ध सुरू केलं. ते म्हणाले होते की ते सगळी युद्ध थांबवतील आणि ते विल बी द मोस्ट पीसफुल टाइम प्रेसिडेंट असतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी म्हटलेल्या गोष्टी काहीच झाल्या नाहीत. त्यामुळे तरुण त्यांच्यावर रागावले आहेत, त्यांचे मतदार त्यांच्यावर रागावलेले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या पक्षाला खूप मोठा पराभव आता नोव्हेंबरमध्ये होईल आणि त्यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीला थोडी जास्त पॉवर येईल आणि त्याच्यातून काही गोष्टी आम्ही करू शकू लोकांच्यासाठी. एकंदरीत कारण जगाची इच्छा आहे की युद्ध थांबावं. हो. आणि ते थांबताना काही दिसत नाहीये. आणि हीच भावना जर इथल्या लोकांची आहे तर सध्या ट्रम्प यांनी ते युद्ध सुरू तर केलं आणि ते थांबवू शकत नाहीये. अशा परिस्थितीत ते स्वतः अडकले, त्याचं काही झालंय का? त्यांची थोडासा एक अंदाज चुकला असं मला वाटतंय. त्यांना वाटलं होतं की हा जो युद्ध जे आहे, जसं त्यांनी आता व्हेनेझुएलामध्ये केलं तसं पटकन गेले, एखादं बॉम्बिंग केलं, त्यांचा न्यूक्लिअर जो प्रोग्राम आहे तो डिस्टर्ब केला, असं त्यांना पटकन करायचं होतं. ते जमलं नाही आणि हे वाढतच गेलंय. आणि त्या हॉर्मुझचे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे त्याच्यामुळे इराणला आणि जास्त पॉवर मिळाली आहे आणि त्याचा वापर करत इराण युद्ध लढा देत आहे. पण हॉर्मुझ आमचंच आहे हा दावा सातत्यानं ट्रम्प करता येत आहे आणि आमचाच कंट्रोल आहे आणि तिथं USचाच झेंडा राहणार, हे जे ते म्हणतात त्याकडे तुम्ही कसं बघता? ही थोडीशी त्यांची कल्पना, म्हणजे काय झालं होतं की त्यांना ट्रम्पना त्यांच्या ॲडवायझर्स जे आहेत त्यांनी त्यांना सांगितलं होतं की हे युद्ध करू नका, याच्यामध्ये तुम्हाला इतकं सोपं काम नाहीये हे. आणि तरी पण ट्रम्पनी ते ऐकलं नाही आणि तो निर्णय त्यांनी घेतला, एकट्याने घेतला. आणि त्या निर्णय तो चुकीचा होता हे आता दिसून येतंय. त्याच्यामध्ये अमेरिकेनं प्रचंड खर्च केला, $100 बिलियन खर्च केले आतापर्यंत आणि त्यातून साध्य काहीच झालं नाही. त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम सुद्धा काही हलवू शकले नाही, काही करू शकले नाही ट्रम्प तिथं.
तेव्हा या युद्धानं काहीच साध्य झालं नाही, फक्त महागाई वाढली आहे आणि ट्रम्प यांच्यावरचा लोकांचा राग वाढलाय. वाढलाय. मी तुमच्याकडे येते. तुम्ही इतक्यात सिनेमे बनवले, पुस्तकं तर तुम्ही आधी लिहिली, आत्ताही लिहिली आहे. तर हा जो क्रिएटिव्ह एलिमेंट आहे हो. त्याच्यामध्ये काय सुरू आहे तुमचं? काय